नमस्कार. मी निरंजन राजन शिंदे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो देनेश ट्रॅव्हल आपण जे चॅनल ओपन केलं आहे ते एक ट्रॅव्हलिंगचं चॅनल आहे, व्लॉग्सचं चॅनल आहे. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्यांची माहिती आपण देत असतो. पण ही व्हिडिओ थोडी हटके आहे, थोडी वेगळी आहे आणि खूप सारे व्हिडिओ पुढे येणार आहेत. यामध्ये माझे विचार किंवा मला पटणाऱ्या न पटणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे मांडणार आहोत. चला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले पूर्ण नाव. आणि या व्यक्तिमत्वाला लोकांनी देवाचे स्थान कसे दिले आणि आपण जे आता वागतोय हे त्या व्यक्तिमत्वाच्या विचाराला साजेसं आहे का, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. भारतात 1526 साली बाबर या मुघल राजाने लोधी साम्राज्याचा पराभव करून भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया रचला. जसं मुघल साम्राज्य आलं, भारतातील हिंदूंवरचे अत्याचार वाढत निघाले. मग आया बहिणीच्या अब्रू लुटल्या गेल्या, लोकांची घरं जाळली गेली. तिथल्या लोकांना अक्षरशः इतका त्रास झाला की लोक स्वतःहून मरण पत्करू लागली. नंतर याच मुघल साम्राज्याने हळूहळू आपले पाय बाकीच्या भारत प्रांतांमध्ये सुद्धा रोवायला सुरुवात केली. आणि जसं जसं मुघल साम्राज्य वाढत होतं तसंच भारतातील भारतीय हिंदूंवर त्याचा अत्याचार हा वाढत होता. इथली मंदिरं तोडली जात होती, इथल्या लोकांना मारलं जात होतं, तिथल्या आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. आणि हे सगळं चालू असताना तिथला माणूस किंवा तिथला जी जनता होती ती देवासमोर एकच मागणं मागत होती की कोणीतरी आमच्या मदतीला पाठवावं, एखादं दूत पाठवावं आणि या सगळ्या संकटातून आम्हाला बाहेर काढावं. अखेर 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 या रोजी जुन्नर प्रांतातील महाराष्ट्रातील जुन्नर प्रांतातील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्म झाला एका महामानवाचा. आणि याच व्यक्तिमत्वामार्फत पुढे जाऊन स्थापन होणार होतं स्वराज्य. जगदंबा मातेचा आशीर्वाद मिळालेल्या या व्यक्तिमत्वाला शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव पडले. महाभारत, रामायण यांच्या कथा सांगून राजमाता जिजाऊ यांनी या व्यक्तिमत्वाला स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न दाखवलं. आणि पुढे जाऊन अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले मावळे मित्र सोबत घेऊन तोरणा किल्ल्यावर स्वारी केली, किल्ला काबीज केला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं आणि मुघलांना हादरवून सोडलं. मराठा साम्राज्याची सुरुवात झाली. आता आपण 19 फेब्रुवारी 2025ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली, 395वी, आणि खूप उत्साहात जयंती साजरी झाली. सर्व काही एकदम धूमधडाक्यात झालं. पण एक विचार मनात आला की या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपल्याला शिकवला जात नाहीये का? या व्यक्तिमत्वाचा अभ्यास पूर्ण आपल्या भारतातील बोर्डमधून वगळण्यात आला का? एक विचार करू की हा जो इतिहास आहे तो किती महत्त्वाचा आहे. आपल्याला नेहमी जो काही शिकवला गेला अभ्यास तो होता मुघलांचा, मुघलांच्या राजांचा, ज्यांनी फसवणूक करून त्यांचं राज्य मिळवलं होतं, ज्यांनी स्वतःच्याच बापाला मारून आपलं राज्य उभं केलं होतं, ज्यांनी लोकांना त्रास दिला, लोकांवर अत्याचार केले, धर्मांची धर्मस्थळे उद्ध्वस्त केली. या राजांचा इतिहास आपल्याला शिकवला जातो. पण तिथेच दुसरीकडे जे आपले मराठा साम्राज्य किंवा हिंदू राज्य जे होते, मग महाराणा प्रताप असोत जे धर्मासाठी लढले, छत्रपती शिवाजी महाराज असो ज्यांनी सगळ्यांना समान हक्क दिला, आपल्याकडे सुखशांतता लाभावी यासाठी त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती संभाजी महाराज असो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालू ठेवला आणि लोकांना धर्माचं महत्त्व समजवलं. असे आपले जे काही हिंदू साम्राज्य होती त्यांचा इतिहास हा नेहमी कटकारस्थान करून
यातून बाहेर काढण्यात आला आणि आपल्याला शिकवला गेला फक्त इतिहास मोगलांचा. आणि हे नक्की आहे की सरकारची यात चुकी आहेच, पण यामध्ये थोडे औरंगाच्या अवलादींचा पण थोडा भाग हा नक्कीच आहे. आणि याच औरंगाच्या अवलादी आपल्याला या विषयापासून बाजूला ठेवतायत. फक्त त्याच ठेवत नाहीत, आपल्या लोकांना सुद्धा हा इतिहास पुढे पोहोचवायला तो माहीत असला पाहिजे, पण तो होत नाहीये. आणि त्यामुळे थोडा हा आपला महत्त्वाचा इतिहास मागे पडतोय. तर विषय हा नाहीये, विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जे काय मी पाहिलं त्याबद्दल. आपण सुरुवात करूया सकाळपासून. तर पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात आलिशान साजरी झाली. सकाळी मी जेव्हा कामाला जात होतो, मला सुट्टी नव्हती, त्यामुळे मला भाग घेता आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये. याचा मला खेद आहे, दुःख आहे. पण जाताना खूप सारे छोटे छोटे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तिथे मंडप उभारली गेली होती. चांगलं सिंहासन वगैरे सजवलं गेलं होतं आणि खूप चांगल्या रीतीने चालू आहे सगळं, म्हणजे मस्त एकदम चालू होतं. मी संध्याकाळी परत येताना पण काही अशी वेगवेगळे पथकं वगैरे होती, ढोल पथकं होती, मराठ्यांचा पराक्रम दाखवणाऱ्या कथा वगैरे लहान मुलं सादर करत होती. खूप सुंदर चाललं होतं आणि खूप मस्त एकदम क्लीन चालू होतं. पण प्रॉब्लेम कुठे आला की काही गोष्टी मला पटल्या नाहीत आणि त्या इथे सांगण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतोय. सगळ्यात पहिली गोष्ट तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं. एकतर इथल्या जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, इथली जनता ही सुखासमाधानाने झोपावी, सुखासमाधानाने जगावी यासाठी, आणि लोकांना एकत्रित करणं, हे सगळं त्यामागचं उद्देश होता. पण झालं काय की मला ज्या गोष्टी खटकल्या त्या होत्या, आपण जे म्हणतो ना, सो कॉल्ड शिवभक्तांकडून होणाऱ्या चुका. आता मी सो कॉल्ड शिवभक्त हा शब्द का वापरला ते कळेल तुम्हाला पुढे जाऊन. पण हे सगळं जे घडत होतं त्याच्या विरोधात माझं थोडंसं मत आहे. मला शिवजयंती तुम्ही धूमधडाक्यात साजरा करता याबद्दल काहीही आक्षेप नाही. उलट मी एक शिवभक्त आहे आणि मला सुद्धा धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करावी हे नक्कीच वाटतं. पण काही गोष्टी झाल्यामुळे आपल्या धर्मावर जे काही आपल्याला प्रॉब्लेम्स येत आहेत, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळं व्यक्तिमत्व लोकांसमोर दिसतंय, हे मला पटत नाही आहे. तर थोडं उदाहरण घेऊया. 2 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची वेगवेगळी जयंती साजरी केली गेली, ठीक आहे. एकीकडे होतं 5 ते 6 वाजता उठून जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण जो काय सिंहासनाचा सेट आहे तो फुलांनी सजवणं, त्यावर लाइटिंग करणं, लहान मुलांना घेऊन तिथे पोवाडा वगैरे असं काहीतरी लावून सकाळच एकदम मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला सुरुवात करणं, हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट आहे की कर्कश आवाज करणाऱ्या गाड्या रस्त्याने 6-7 वाजता सकाळचं फिरणं, रॅली काढणं. त्याचा तिथे घरात एखादा म्हातारा माणूस कोण असेल, आजूबाजूच्या लोकांना त्रास होत असेल, आजूबाजूला हॉस्पिटल्स असतील त्यांना त्रास होत असेल, या सगळ्याचा विचार न करता हे सगळं करणं. आणि त्याचा त्रास होतो, सगळ्यांना होतो, पण त्याचा विचार आपण करत नाही. आपण फक्त कर्कश आवाज करणाऱ्या गाड्या घेऊन फिरत असतो, पण हा कोण विचार करत नाही की जो काय आवाजाने त्रास होणार आहे, आपल्या घरात एखादा कोणी आजारी माणूस असेल, म्हातारा माणूस असेल किंवा आपलं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल, त्याला किती त्रास होऊ शकतो, हा कोणी विचार करत नाही. मग विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की योग्य काय, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना शांतपणे झोप मिळावी यासाठी स्वराज्य निर्माण केलं, त्यांच्या झोपेची वाट लावून आपण त्यांची जयंती साजरी करतोय. हे चुकीचं नाही आहे, विचार करायला लावणार आहे ना. हो,
बरं, ही एक गोष्ट झालीच. म्हणजे या ज्या रॅलीज निघतात, मला त्याचा रॅली काढतात त्याबद्दल काहीच आक्षेप नाही आहे. पण ते जे सायलेन्सर असतात ना, मोठमोठे आवाज करणारे, मला त्याचा विरोध आहे. रॅली काढताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मोठी रॅली काढावी हे तर नक्की. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जर एवढ्या सकाळी 6-7 वाजता जर सुरुवात करताय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला, तर सकाळ सकाळी एक तर तुम्ही मस्तपैकी पोवाडा लावा, लोकांच्या कानावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाऊ दे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा काय असतो, पोवाडा ही कन्सेप्ट मुलांना कळू दे. सकाळ सकाळ मुलांना गोळा करा, मस्तपैकी भगवे कपडे वगैरे घालून, हातात भगवे झेंडे घेऊन रॅली काढा चालत. हो दे ना, किती किती सोपं आहे. पण आपण काय करतो, फटफटे घेऊन सगळीकडे फिरत असतो, सगळ्यांना त्रास देत. बरं, ही गोष्ट राहिली. त्याच्या पुढची गोष्ट जाऊन येते डीजे. ठीक आहे, माझा डीजेवर आक्षेप नाही. माझा डीजेवर आक्षेप अजिबात नाही. तुम्ही डीजे लावा नक्की, पण डीजेवर हे पाटलांचा सारखा बैलगाडे हे असली गाणी लावून आपण नाचत बसतो. हां, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांनी या पूर्ण स्वराज्यात स्त्रियांना मान उंचावून जगायला शिकवलं, त्यांच्या अब्रू लुटण्यापासून त्यांना वाचवलं, त्यांच्याच जयंतीला आपण पाटलांचा बैलगाड्यासारखी गाणी लावून त्याच्यावर अश्लील नाच करतो. खरंच हे महाराजांना पटत असेल, खरंच हे त्यांचे विचार आहेत? नाही आहेत. आपल्याला हे कळायला हवं. आणि हे फक्त आत्ताच होत नाही, हे प्रत्येक वेळी होतं. म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्तच होतं असं नाही. गणपतीत विसर्जनाला सुद्धा हेच होतं, जन्माष्टमीला हेच होतं, दिवाळी पहाटेला सुद्धा हेच होतं. गणपतीला विसर्जनाच्या दिवशी मोठमोठे डीजे लावले जातात, लोक दारू पिऊन येतात आणि मुलींना वेगळ्या नजरेनं पाहतात, फक्त चान्स घ्यायला आलेले असतात. मी पाहिले स्वतः. काही जी मोठमोठी ज्या म्हणतो ना आपण, मोठमोठे ज्या संस्था आहेत, त्या गणपतीला ढोल पथक असतं, पूर्ण सेफ्टी असते. त्यांची जी काही त्यांचं जे रथ वगैरे असतो तो खूप उत्कृष्टरित्या त्यांनी सजवलेला असतो, बघण्यासारखा असतो, किती सुंदर. पण तिथंच काही जे आपले असतात सो कॉल्ड भक्त, ते डीजे लावतात, अश्लील गाणी लावतात, दारू पिऊन येतात, दारू पिऊन त्याच्यावर नाचतात आणि आपल्या हिंदू समाजातील मुलींना छेडतात. जन्माष्टमीला ज्या श्रीकृष्णाने द्रौपदीची अब्रू लुटू देऊ दिली नाही, तिला वाचवलं, तिची अब्रू वाचवली, तिचं रक्षण केलं, सगळ्या गवळणींना एक निस्वार्थ प्रेम काय असतं हे दाखवून दिलं, समाजाला निस्वार्थ प्रेम काय असतं हे दाखवून दिलं. त्याच श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीला दहीहंडीला आपण काय करतोय, बायका नाचवतोय. अरे कुठे काय, म्हणजे तुम्ही काय विचार करून करताय? आणि बायका नाचवतोय ते नाचवतोय, पण श्रीकृष्णाचे मित्र म्हणून थर मांडतो आपण, ठीक आहे, आणि एका छोट्या श्रीकृष्णाला वर चढवून दहीहंडी फोडवायला लावतो. ती सारी पथकं त्याच अश्लील गाण्यांवर, त्याच बायकांच्या समोर अश्लील नृत्य करून, वाईट इशारे करून दाखवतात. बरं, हे ठीक आहे, म्हणजे हा सगळा पार्ट आता विचार करण्यासारखा आहेच. पण अजून एक सांगतो तुम्हाला, रंगपंचमी, होळी इतका पवित्र सण आहे, त्या सणाला आपण काय करतो, एक चान्स म्हणून बघतो, एक संधी म्हणून, की एखादी मुलगी कुठे भेटेल, तिच्यासोबत खेळ खेळायला मिळतील, ही संधी म्हणून बघतो आपण या सगळ्या सणांना. सो आपल्याला ही लाज नाही वाटली पाहिजे या सगळ्या गोष्टींची. म्हणजे आपलेच हिंदू मुली घरातून बाहेर पडताना 100दा विचार करतात की माझ्यासोबत काय होऊ शकतं. आपले सगळे हिंदू घरं जे आहेत
त्यांचे आई वडील त्या मुलींचे ते 100दा विचार करतात की खरंच मुलीला बाहेर पडू देऊ की नको, रात्री गणेश विसर्जनाला खरंच पाठवू की नको, ती सेफ असेल की नाही, त्याच्याबरोबर काय घडेल की नाही, हे विचार करायला लागणं हीच किती म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे नाही. याचा विचार करायला नको. योग्य काय? हे बघा, माझं असं म्हणणं नाही की तुम्ही शिवभक्त नाहीत. तुम्हाला कळलं असेल मी सो कॉल्ड शिवभक्त हा शब्द का वापरला. बघा, जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो त्याच्या मनात सुद्धा ते शिवाजी महाराजांबद्दल तेवढंच प्रेम आहे. माझ्या मनात सुद्धा तेवढंच प्रेम आहे. फक्त एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती साजरी करतो. सोपी लाईन आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपले जे काही सण आहे ते आपण किती मोठ्या रीतीने साजरे करतो हे पाहण्यापेक्षा किती योग्य रीतीने साजरे करतो हे पाहणं जास्त गरजेचं आहे, नाही का? एकदा विचार करा. आणि या व्हिडिओमार्फत ज्या चुकीच्या गोष्टी मला वाटल्या त्या मांडण्याचा मी प्रयत्न केला. यामध्ये कोणाच्या भक्तीला दगा पोहोचावा असं मला वाटत नाही. सगळ्यांनी स्वतः विचार केला पाहिजे, कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे आपण चांगल्या रीतीने या गोष्टी करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आपण वेगवेगळ्या प्रकारे पोवाडे साजरे करू शकतो, वेगवेगळ्या लहान मुलांचे कार्यक्रम ठेवू शकतो. त्यांना तुमचे ड्रेस कॉम्पिटिशन म्हणजे आपले जे मावळे आहेत किंवा आपले पौराणिक ड्रेस आहेत ते त्यांना सादर करून दाखवू शकतो. लेझिमसारखे खेळ आपण त्यांना खेळायला लावू शकतो, जेणेकरून आजच्या पिढीला जे माहीत नाही आहे लेझिम काय आहे, तुमची पोवाडा काय आहे हे माहीत नाही आहे ते त्यांना समजू दे ना. आणि पाटलांचा बैलगाडा लावून त्याच्यावर नाचवण्याचे संस्कार पुढच्या पिढीला देण्यापेक्षा पोवाडा आणि लेझिम खेळून ते संस्कार पुढच्या पिढीला देणं हे जास्त योग्य आहे. नक्की विचार करा, सांगा मला कमेंट करून की या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे. सो यामध्ये जे काही निगेटिव्ह पॉईंट्स मी सांगितले, जसं की फटफटी घेऊन फिरणं किंवा अश्लील गाण्यांवर नाचणं, मुलींना अश्लील पद्धतीनं बघणं, वेगवेगळ्या सणांना आपल्याच सणांना दारू पिऊन धिंगाणा घालणं, ह्या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहेत आणि मी त्याचा विरोध करतोय. तुम्ही करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा विरोध सांगा मला. आणि थांबूया इथेच. असे व्हिडिओ बऱ्यापैकी येणार आहेत, बरेचसे कन्सेप्ट आहेत माझ्याकडे. सो स्टार्ट करूया एक एक. तर ही व्हिडिओ संपवायच्या आधी काही गोष्टी सांगतो. एक म्हणजे आपले जे हिंदू सण आहेत त्यांची बदनामी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पारंपरिकरित्या आपल्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या पुढच्या पिढीपर्यंत कशा पोचतील याचा विचार केला पाहिजे. आणि सगळे सण हे धूमधडाक्यातच साजरे केले पाहिजेत. फक्त एवढंच की एक लिमिट. आणि आवाजाचं तुम्ही म्हणत असाल ना, तर माझं फक्त आपल्या सणांबद्दल नाही आहे, माझा भोंग्यांना सुद्धा विरोध आहे. आपले सण तर कधी कधी असतात पण ते रोज वाजतात. ते भोंगे सुद्धा बंद झाले पाहिजेत, त्यांचा सुद्धा आवाज लिमिटेड झाला पाहिजे. त्याच्या विरोधात सुद्धा मी आहे. त्यामुळे असं नाही आहे की फक्त आपल्या ह्याच्यातच आवाजाला मी विरोध करतोय, असं नाही आहे. आपला सुद्धा आवाज असावा, लिमिटमध्ये असावा, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही आहे. गणपतीत आपण जे काही विसर्जनाला DJ वगैरे लावतो, आपल्याच घरात तुम्ही विचार करा, आपल्या घरात एखादा कोण म्हातारा माणूस असेल, त्या DJमुळं त्याला जर हार्ट प्रॉब्लेम असेल आणि ते जर माणूस गेला तर आपल्याला किती त्रास होईल. तसाच आपल्या वागण्यामुळे बाकीच्यांना सुद्धा किती त्रास होईल याचा विचार करायला हवा. तर आता इथेच थांबूया आणि नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत पाहत राहा DNS ट्रॅव्हल युनियन. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. माझी मतं आहेत, तुमची वेगळी मतं असू शकतात, कमेंट्समध्ये नक्की सांगा. थांबू इथेच. जय भवानी, जय राजमाता जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज. हर हर महादेव. धन्यवाद.